क्रिकेट ऑफ एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आणि परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे, त्यामुळे काळजीपूर्वक अशा प्रश्नांचा सराव गरजेचा आहे। बघा, घड्याळ, नातेसंबंध आणि त्यावर आधारित प्रश्न हे तुमचे मेरिट डिसाइड करणारे प्रश्न आहेत। मुळात तुम्हाला घड्याळ वेळेनुसार चांगलं कळतं, पण ही जी घड्याळ आहे ही पूर्णतः कशी आहे, सर्क्युलर गोल आहे। म्हणजे तिचं जर समजा आपण माप बघितलं तर किती आहे, 360 अंश एवढं आहे। येते लक्षात, पूर्ण गोल आहे ती, म्हणजे 360 अंश तेवढं तिचं माप आहे। मुळात आपल्याला काय गोष्टी माहित असाव्या लागतात, तर हा जो मिनिट काटा आहे, तुम्हाला प्रश्न मिनिट काटा आणि तास काटा यावर विचारले जातात, म्हणजे यांच्यामध्ये कोण किती होतो हे आपल्याला विचारलं जातं। येते लक्षात, आणि त्या प्रश्नांचा सराव आपल्याला करायचा आहे। अतिशय कमी वेळेमध्ये आपण हा सराव घेणार आहोत तुमचा। तुम्हाला काही बेस कन्सेप्ट माहित असतील तरी सुद्धा ऐकून ठेवा, कारण काहीतरी ऍडिशनल पॉइंट तुम्हाला मिळणार आहे आज। बघा, मिनिट काटा जो आहे, हा मिनिट काटा विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्हाला हे निश्चितच माहिती आहे की तो एक तासामध्ये मिनिट काटा जो आहे तो काय करतो, घड्याळाला पूर्णपणाने राऊंड मारतो। आणि पूर्ण राऊंड झाला याचा अर्थ तो किती अंशामध्ये फिरतो, तर 1 तासामध्ये तो 360 अंशामध्ये फिरतो। येते लक्षात। आणि 1 तासामध्ये मिनिट असतात किती बेटा, तर 60 मिनिट असतात। हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आता तुम्ही म्हणाल की सर एवढं सोपं सोपं का सांगतायत, सोपं सांगण्याचं कारण आता तुम्हाला पुढे कळेल। तर बघा, जर समजा 1 तासामध्ये 60 मिनिट आहे, 1 तासामध्ये मिनिट काटा जो आहे तो संपूर्ण घड्याळाला एक फेरी मारतो, म्हणजे 360 अंशामध्ये फिरतो। याचाच अर्थ असा आहे की मिनिट काटा हा 1 मिनिटामध्ये किती फिरेल हे आपल्याला काढता आलं पाहिजे। 1 मिनिटामध्ये मिनिट काटा जो आहे तो 360 भागिले 60 एवढा फिरेल, म्हणजे किती, तर 6 अंश एवढा फिरेल। जर समजा मिनिट काट्याने इथून फिरायला सुरुवात केली आणि मिनिट काटा या इथून फक्त इथपर्यंत 1 मिनिट एवढं अंतर जर जात असेल, तर तो 6 अंशाचं अंतर पार करतो। येते लक्षात। आता हे मिनिट काट्याचं समजायला तुम्हाला खूप सोपं गेलं। जर आता पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, मिनिट काटा जर 12 वर होता, तो जर 1 वर गेला, म्हणजे इथे 5 मिनिट झालेले आहेत। येते लक्षात, 5 मिनिट झालेले आहेत म्हणजेच काय, एका मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंशांनी पुढे सरकतो। मग 5 मिनिटामध्ये तो किती सरकेल, तर 30 अंशांनी सरकेल। त्यानंतर 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी, हे तुम्ही तुमच्या वहीवर थोडंसं प्रॅक्टिस करून बघा। पुढे या थोडंसं तास काट्याकडे आपल्याला यायचं आहे। तास काटा जो आहे तो 1 तासात तास काटा किती फिरेल, आता मला तुम्ही हे सांगायचं आहे। मिनिट काट्याचं आपण बघितलं, जर तो 12 वरून 1 वर जात असेल तर 30 अंशामध्ये फिरतो। जर मिनिट काटा 30 अंशामध्ये फिरत असेल तर तास काटा सुद्धा किती अंशात फिरेल, 30 अंशातच फिरेल। म्हणजेच 1 तासामध्ये तास काटा हा 30 अंश काय होणार आहे, पुढे जाणार आहे। 1 तासामध्ये तास काटा कुठे जातो बेटा, तर 12 वरून 1 वर जातो, किंवा 1 वरून 2 वर जातो। येतंय लक्षात, तो 30 अंशात पुढे जातो। त्यानंतर मला एक सांगा तुम्ही की 1 तासामध्ये मिनिट किती असतात, तर 60 मिनिट असतात। किती मिनिट असतात, 60 मिनिट असतात। याचाच अर्थ काय आहे, मग 1 मिनिटामध्ये तास काटा किती पुढे जाईल, आता हे तुम्हाला नवीन आहे। आणि जर MSc ने यावर जर प्रश्न विचारला तर मग मात्र गोंधळ व्हायला नको, म्हणून काळजीपूर्वक हे बघायचं आहे। बघा, तर 1 मिनिटामध्ये तास काटा किती पुढे जाईल हे आपल्याला काढायचं आहे। जर 1 तासामध्ये तो 30 अंश पुढे जात असेल तर 1 मिनिटामध्ये किती जाईल, तर एका तासामध्ये 60 मिनिट असतात, म्हणजेच याला भागिले 60 करणार आहोत आपण। बघा, झिरोला झिरो गेट कॅन्सल। जे विद्यार्थी आपला व्हिडिओ नेहमी बघतात त्यांना हे झिरोची आता अडचण राहिली नसेल असं मी गृहीत धरतो। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी पहिलं फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मग सगळे उदाहरणं क्लिअर कट कळतात। 3 ने आम्ही 6 ला भाग देऊ शकतो का, हो देऊ शकतो। 3 1 3 आणि 3 2 6, उत्तर काय आलं बेटा तुमचं, तर 1/2 अंश। याचाच अर्थ असा आहे की 1 मिनिटामध्ये तास काटा हा 1/2 अंश, म्हणजे
अर्धा अंश पुढे जातो. किती जातो? अर्धा अंश पुढे जातो. म्हणजे 1 अंश सुद्धा नाही, अर्धा अंश पुढे जातो. या गोष्टी काळजीपूर्वक आता तुमच्या लक्षात आल्या असतील. आता आपल्याला प्रश्नांचा सराव बघायचा आहे. बघा, प्रश्न काळजीपूर्वक वाचा बेटा, कारण आता 4च दिवस उरलेले आहेत आणि या 4 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सराव हा करायचा की माझा प्रश्न मला काळजीपूर्वक वाचता आला पाहिजे, कारण परीक्षेला हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, एका तासात मिनिट काटा आणि तास काट्यापेक्षा किती मिनिट पुढे जातो? एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती पुढे जातो? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मला एक सांगा, एक तासात मिनिट काटा जो असतो, हा मिनिट काटा किती जात असतो बरं? एका तासामध्ये 60 मिनिट जात असतो. किती जात असतो? 60 मिनिटामध्ये. आणि तास काटा जो आहे, हा तास काटा एका तासात किती पुढे जातो? तास काटा जो आहे तो किती पुढे जाणार आहे? तर बघा, 12 पासून 1 पर्यंत, म्हणजे 5 मिनिटाच्या एवढा अंतरच तो पुढे जातो. मग तास काटा जो आहे तो फक्त 5 नेच पुढे जातो, म्हणजे 5 मिनिटापर्यंतच पुढे जातो. मग इथे आपल्याला काय करायचं आहे? तर 60 मधून फक्त 5 काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. म्हणजे तो 55 मिनिट काटा काय असणार आहे? पुढे असणार आहे. आता हे कसं? मुद्दाम घड्याळ तुमच्या समोर ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इथे तास काटा 12 वर आहे आणि मिनिट काटा ही 12 वरच आहे. त्यानंतर जर समजा तास काटा कुठे जाणार आहे बेटा? 1 वर जाणार आहे, म्हणजे एका तासामध्ये तो 1 वर जाणार आहे आणि मिनिट काटा कुठे येणार आहे? पुन्हा 12 वर येणार आहे. म्हणजे मिनिट काटा तास काट्याच्या पुढे आहे याचा अर्थ या पद्धतीने पुढे आहे. किती मिनिटांनी? तर 55 मिनिटांनी पुढे आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी आपलं अचूक उत्तर होतंय. या पद्धतीचे प्रश्न येतात, म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचून समजून घ्या आणि पुढच्या प्रश्नाकडे चला. बघा, एका तासात मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंश पुढे जाईल? आता मागचा प्रश्न आणि या प्रश्नामध्ये काहीतरी फरक आहे का? हो आहे. इथे आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये किती मिनिटांनी पुढे असेल असं विचारलं होतं, इथे आपल्याला किती अंशांनी पुढे जाईल असं विचारलेलं आहे. हे काळजीपूर्वक समजणं गरजेचं आहे. बघा, एका तासामध्ये मिनिट काटा किती जातो? काय बघितलेलं आहे आपण? 1 तासात मिनिट काटा जो आहे हा किती अंश जात असतो बरं? मिनिट काटा किती अंश जातो? आठवतंय का आता? रिव्हिजन का घेतलं? 360 अंश जात असतो. पाठच ठेवा बेटा, कारण यामध्ये काही बदल होत नसतात. त्यानंतर तास काटा जो आहे तो एका तासात किती अंश जातो बरं? तास काटा 1 तासात तास काटा जो आहे तो किती अंश पुढे जातो? बघितली पहिली स्लाइड? किती जातो? 30 अंश पुढे जातो. येतंय लक्षात? मग आता मला सांगा, प्रश्न काय विचारलेला आहे? एका तासात मिनिट काटा जो आहे हा मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशांनी पुढे असेल? म्हणजे 360 वजा 30. येतंय लक्षात? किती उत्तर येणार आहे? 330, म्हणजे 330 अंशने मिनिट काटा हा तास काट्यापेक्षा पुढे असणार आहे. म्हणजेच अल्टरनेटिव्ह नंबर बी हे आपलं उत्तर ठरणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. 1 मिनिटात, आता बघा आलं 1 मिनिटावरती पुन्हा एकदा. 1 मिनिटात मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती पुढे जाईल? कशामध्ये विचारलंय आता? 1 मिनिटामध्ये विचारलेला आहे. मग मला एक सांगा, 1 मिनिटात तुमचा जो मिनिट काटा आहे तो किती अंश जातो बेटा? 6 अंश जातो. आणि 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला हे मुद्दाम सांगितलं होतं बरं अगोदर, 1 मिनिटामध्ये तास काटा जो आहे तो तास काटा किती पुढे जातो? आठवा एकदा, 1/2 अंश, म्हणजे अर्धा अंश पुढे जातो. मग हा जो काही मिनिट काटा आहे तो किती पुढे असेल तास काट्यापेक्षा? हे कसं काढायचं? तर
मगासारखीच वजाबाकी करायची आहे. म्हणजे 6 अंशामधून तुम्ही 1/2 अंश हा वजा करणार आहात. वजाबाकी आपले जे व्हिडिओ मागे बघितलेले आहेत त्यावरून तुम्हाला सहजगत्या करता येईल. तर बघा, यांचा लसावी काय होणार आहे? 2 होणार आहे. 6 दोन्ही 12 वजा 1 म्हणजेच काय, 12 मधून 1 गेला, 11/2 अंश. 11/2 अंश म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर होणार आहे. आणि हार्डर लेव्हलवर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला घड्याळावर विचारल्या जाण्याची शक्यता निश्चितच आहे. आणि असे प्रश्न काय ठरवतात? मेरिट ठरवतात स्कॉलरशिपचं. चला पुढे. एक घड्याळ 5:10 वेळ दाखवत आहे. आता बघा, एक घड्याळ आहे, त्या घड्याळामध्ये वेळ काय दाखवते? तर 5:10 वेळ दाखवते. तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन किती? म्हणजे तुम्हाला आता काय काढायचं आहे? तर कोन काढायचा आहे. आपल्याला जर अशी वेळ दिलेली असेल तर आपल्याला एक्झॅक्ट कोन काढता आला पाहिजे. मग आपण हा कोन काढणार कसा आहोत? तर आताच मागचं उदाहरण आपण बघितलं, तर 1 मिनिटाचा जो काही फरक असतो तो किती असतो? 11/2. आत्ताच पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपण उत्तर काढलेलं आहे. 11/2 गुणिले मिनिट, किती मिनिट आहेत? तर 10 मिनिट आहेत, वजा 30 गुणिले तास किती आहेत बेटा? तर 5 वाजून म्हणजे 5 हे तास आहेत. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवा बेटा. 11/2 जे मिनिट दिलेले आहेत त्याला गुणायचं आहे, वजा 30 गुणिले तास, 30 गुणिले तास म्हणजेच 11/2 गुणिले मिनिट वजा 30 गुणिले तास. हा जो फॉर्म्युला आहे हा लक्षातच ठेवा. तुम्हाला कोणताही कोन काढायला सांगितला ना, काढता येणार आहे बेटा घड्याळांच्या काट्यांमधला. येते लक्षात? हा फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून ठेवा वाटल्यास आणि लक्षातच ठेवा. आता आपण याचा कोन काढणार आहोत, अचूक कोन काढणार आहोत. बघा, 11/2 गुणिले 10 मिनिट आहेत, वजा 30 गुणिले 5 तास आहेत. सोडवायचंय बेटा आपल्याला आता हे. म्हणजे 2×5 = 10 होतात, 11×5 = 55 वजा 150. करा बेटा वजाबाकी. कशी करणार आहात? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. उत्तर येणार आहे तुमचं वजा 95 अंश. पण कधी मला सांगा तुम्ही की जो काही कोन असतो तो कधी वजामध्ये असतो का? नाही. म्हणून उत्तर जरी तुमचं निगेटिव्ह इंटिजर्स मध्ये आलं असलं तरी याला आपण 95 अंश असं पॉझिटिव्ह इंटिजर्स मध्येच गृहीत धरायचं आहे. म्हणून उत्तर आहे तुमचं 95 अंश. येतंय लक्षात? आणखी एक अशाच स्वरूपाचा प्रश्न बघूया, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. चला पुढचा प्रश्न आहे. एक घड्याळ आहे, 2:20 काय दाखवते वेळ? 2:20 वेळ दाखवत आहे. तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती? यांच्यातील कोन किती? बघा, आपल्याला काय फॉर्म्युला सांगितला सरांनी? तर 1/2 गुणिले मिनिट, मिनिट किती आहेत? 20 वजा 30 गुणिले काय? तर तास. किती तास? तर 2 तास. बघा, बेद आहे 20 म्हणजेच काय? 11 गुणिले 10 वजा 30 दोन्ही किती होतात? 60 होतात. येतंय लक्षात? 11 गुणिले 10 110 वजा 60. 110 वजा 60 जर आपण केलं तर उत्तर काय आलेलं आहे? 50 अंश. म्हणजे हे आलेलं उत्तर कशात आलेलं आहे? तर पॉझिटिव्ह इंटिजर्स मध्येच आलेलं आहे. 50 अंश हे आपलं काय आहे? अचूक उत्तर आहे. येतंय लक्षात? म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 11/2 गुणिले मिनिट वजा 30 गुणिले तास. आणि यानुसार फक्त आपल्याला सोडवण्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. चला पुढे जाऊयात. आता काही नातेसंबंधाचे प्रश्न आपण मुद्दामून इथं घेतलेले आहेत. विद्यार्थी बालमित्रांनो, तुमची चांगली प्रॅक्टिस व्हावी हा यामागचा हेतू आहे. काय म्हटलेलं आहे? अजयच्या बहिणीच्या, अजय आणि त्याची बहीण अजय, नातं कसं दाखवायचं बेटा? अजयला एक कोण आहे? तर एक बहीण आहे. आणि अजयच्या बहिणीच्या मामाची, हिला कोण आहे? मामा आहे.
अजयच्या बहिणीच्या मामाची, म्हणजे अजयचा सुद्धा हा मामाच होणार आहे. एकुलती एक बहीण, मामाची एकुलती एक बहीण. मामाला एकच बहीण आहे बेटा. अजयची कोण? बघा, बहिणीच्या मामाची एकुलती एक बहीण, या दोघांचीही कोण होणार आहे? आई होणार आहे. कारण ही जी मुलगी आहे हिचा मामा, त्यांची ही एकुलती एक बहीण आहे आणि अजय आणि ही मुलगी काय आहेत? बहीण भाऊ आहेत. म्हणून काय ठरणार आहे? आई. काय ठरणार आहे? आई ठरणार आहे. येते लक्षात? नातेसंबंध काळजीपूर्वक सोडवायचे असतात. बघा, फोटोतील व्यक्तीकडे बघून मनोहर म्हणाला. हा जो मनोहर आहे तो फोटोतील व्यक्तीकडे, म्हणजे अशा पद्धतीने एक फोटो आहे आणि या फोटोतील व्यक्तीकडे बघून मनोहर काय म्हणाला हे आपण बघूयात. एका फोटोमध्ये मनोहर काय म्हणतो? हिचा भाऊ, याचा अर्थ या शब्दावरून समजून घ्या, हिचा भाऊ म्हणजे ती कोण आहे? एखादी स्त्री आहे. पर्यायात इथे काका दिलेला आहे, मग काका होणार आहे का बेटा? नाही. म्हणजे तुमच्याकडे 3च पर्याय राहिलेले आहेत. असे पर्याय एलिमिनेट करता आले पाहिजेत. आलं लक्षात? हिचा भाऊ म्हणजे या फोटोतील व्यक्तीचा जो कोणी भाऊ आहे ना, भाऊ माझ्या मुलाचा मामा आहे. भाऊ कोण आहे? हा मामा आहे. आणि इथं कोण आहे? तर इथे एक मुलगा आहे आणि या मुलग्याला कोणीतरी काय आहेत? तर अशा प्रकारे वडील आहेत. कोण आहेत? वडील आहेत. मग पुढे काय विचारलेलं आहे? तर फोटोतील व्यक्ती मनोहरची कोण? बघा काय म्हटलेलं आहे. फोटोतील व्यक्तीकडे बघून मनोहर म्हणाला हिचा भाऊ माझ्या मुलाचा मामा आहे. मग हा जर मामा असेल, भाऊ जर मामा असेल, तर ही कोण झाली बरं? या मुलाची आई झाली. मग हे कोण आहेत? वडील आहेत. म्हणजे फोटोतील व्यक्ती कोण असणार आहे? या व्यक्तीची, मनोहरची पत्नी असणार आहे. काय असणार आहे? पत्नी असणार आहे. या पद्धतीने समजून घ्या. थोडंसं डायग्राम काढता आली पाहिजे, थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते. येते लक्षात? तुमच्याकडे मार्गदर्शिका आहेत, या पद्धतीने थोडीशी प्रॅक्टिस करा. अचूक उत्तर येणार आहे बेटा तुमचं. नाहीतर इथे तुम्ही स्वतःवरून नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करा, पण कधी कधी एखाद्या वेळेस शब्द फिरवले तर मग आपण त्या शब्दाच्या जंजाळामध्ये अडकून जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा, समीरच्या बहिणीच्या मामाची पत्नी समीरची कोण? आता समीर नावाचा एक मुलगा आहे आणि या समीरला एक कोण आहे? बहीण आहे. भाऊ आणि बहीण असे बरोबरच्या चिन्हाने दाखवा बेटा. आणि समीरच्या बहिणीच्या मामाची, मामा म्हणजे मोठी व्यक्ती असते ती वर दाखवा. मामा इथे वर दाखवलेले आहेत. पत्नी म्हणजे काय? तर अशी बरोबरीत दाखवायची. कोणाची पत्नी? मामाची पत्नी. ही समीरची कोण असेल बरं? म्हणजे हा जो मामा आहे, बहिणीचा मामा, म्हणजे हा समीरचाही मामाच झाला की नाही. आणि मामाची पत्नी आपली कोण असते? तर मामी असते. कोण असते? मामी. तर मामी कोण असणार आहे? मामी असणार आहे. झालं उत्तर. येते लक्षात? म्हणजे 1 मिनिटाच्या आत नियर अबाउट हा प्रश्न सुटला पाहिजे नातेसंबंधाचा. अजय सीमाला म्हणाला. अजय, एक सीमा नावाची एक मुलगी आहे. हा अजय सीमाला काय म्हणाला? तुझ्या वडिलांचा मी एकुलता एक भाऊ आहे. म्हणजे सीमाचे जे काही वडील आहेत ना, ते वडील कुठे असणार आहेत? वर असणार आहेत. वडील. आणि या वडिलांचा हा कोण आहे? भाऊ आहे. मग हा सीमाचा कोण असणार बरं? हा तर काका असणार. कोण असणार आहे? काका असणार आहे. पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे? तर अजय व सीमाचे नाते काय? पहिल्यांदा कोणाला वापरलेला आहे? अजयला वापरलेला आहे. म्हणजे अजय काका आणि सीमा कोण? काय होणार आहे? मामा भाची का? नाही. आजोबा नात का? नाही. काका पुतणी. म्हणजे अजय हा काका, तर सीमा ही काय झाली? पुतणी झालेली आहे. येतंय लक्षात? या पद्धतीने पुढे आता तर्क आणि अनुमानाचे काही प्रश्न आहेत. हे काळजीपूर्वक बघा. तुम्ही सोडवले असतील पण इथे काळजीपूर्वक बघा,
कशा पद्धतीने? कमी वेळेमध्ये अचूक उत्तरापर्यंत आपण पोहोचणार आहोत. तर्क आणि अनुमानामध्ये आपल्याला विधाने दिलेली असतात आणि काही अनुमानं दिलेली असतात. ही विधानं काळजीपूर्वक वाचून, ही जी विधानं आहेत ना, दिलेली विधानं ही काळजीपूर्वक वाचायची, याच्यावरून एक आकृती बनवायची, त्यानंतर अनुमानांचा विचार करायचा, त्यानंतर पर्यायांकडे जायचं. हे उदाहरण दिसायला खूप मोठं असतं, पण जर तुम्ही अचूक आकृती काढली तर उत्तर बरोबर येण्याचं 100% चान्स असतो. पहिलं विधान काय म्हटलेलं आहे? सर्व कुत्रे प्राणी आहेत. विधान समजून घ्या. सर्व कुत्रे म्हटलेलं आहे, याचा अर्थ हे झाले तुमचे कुत्रे. हे काय आहेत? कुत्रे. सर्व कुत्रे काय आहेत? प्राणी आहेत. प्राणी काय होणार आहे? या पद्धतीनेच काढायचे आहेत. हे झाले काय? तर प्राणी. हे काय आहेत? प्राणी आहेत. म्हणजे सर्व कुत्रे हे प्राणी आहेत. काही प्राणी कुत्रे नसूही शकतात, ते इकडे बाहेर येणार आहेत. येते लक्षात? कुत्रे सगळे काय आहेत? प्राणी आहेत. ते आतमध्ये दाखवायचे असतात बेटा. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे? काही कुत्रे पाळीव आहेत. आता काही कुत्रे जे आहेत ना, ते पाळीव आहेत. म्हणजे आता पाळीव असणारे कुठे येणार आहेत? तर आपण या प्राण्यांमध्ये या पद्धतीने कुत्रे आहेत ना पाळीव, मग याला आपण पाळीव म्हणूयात. पाळीव म्हणूयात. आता तुम्ही म्हणाल की सर हा जो काही वर्तुळ आहे तो बाहेरही तुम्ही का घेऊन गेलात? त्याचंही रिझन तुम्हाला सांगतो बेटा. कारण यात जे काही पाळीव म्हटलेलं आहे ना, तर या पाळीवमध्ये प्राणी येतात, पक्षीही येतात. म्हणजे इथे हे प्राणी नसतीलही. येतंय लक्षात? म्हणजे काही कुत्रे पाळीव आहेत, म्हणजे हे पाळीव प्राणीही झाले, कुत्रेही झाले. अशा पद्धतीची आकृती काढावी लागते. आता आपण येऊयात अनुमानांकडे. काय म्हटलेलं आहे? काही कुत्रे पाळीव नाहीत. बघा, पहिलं विधान काय म्हणतंय आपल्याला? काही कुत्रे पाळीव नाहीत. काही कुत्रे पाळीव आहेत, हे कुत्रे आहेत. काही नाहीतच आहेत, काही कुत्र्यांच्या बाहेर आहेत. म्हणजे काही कुत्रे पाळीव नाहीत. विधान हे बरोबर आहे. काही पाळीव नाहीत, काही पाळीव आहेत, म्हणजे काही पाळीव नाहीतच. सर्व प्राणी कुत्रे आहेत. सगळेच प्राणी कुत्रे आहेत का? नाही. सर्व कुत्रे हे प्राणी आहेत. काही प्राणी असे आहेत की ते कुत्रे नाहीत. सर्व प्राणी कुत्रे आहेत का? नाही. म्हणून हे विधान काय आहे? चुकीचं आहे. मग आपल्याला ए नंबरचं विधान हे काय सापडलेलं आहे? योग्य सापडलेलं आहे. म्हणून फक्त ए बरोबर हे त्याचं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे बेटा आपल्याला. विधान काय दिलेली आहेत? काही पेरू आंबे आहेत. इथे काही हा शब्द वापरलेला आहे. सर्व वापरलेला आहे का? नाही. काही पेरू. मग आता एक समजून घ्या, हे काय आहेत? तर हे आहेत सर आमचे पे म्हणजे पेरू. पे म्हणजे पेरू. आंबे आहेत. काही आंबे आहेत. काही म्हणजे काही भागच बरोबर. काय आहेत? आंबे आहेत. काही पेरू आंबे आहेत. म्हणजे काही आंबे पेरू नसणार सुद्धा आहेत. काही आंबे सफरचंद आहेत. काही आंबे सफरचंद म्हटलेलं आहे बरं. काही आंबे सफरचंद आहेत. मग आपल्याला काय सांगितलं तेवढंच करा फक्त. काय सांगितलेलं आहे? काही आंबे सफरचंद आहेत. काही आंबे सफरचंद आहेत. म्हणजे ते इकडे कुठेतरी जबरदस्ती पेरूत घालू नका. कारण सफरचंदांचा आणि पेरूचा संबंध सांगितलेला नाही. येते लक्षात? अशी आकृती आपली तयार झालेली आहे बेटा. आता यायचंय आपल्याला अनुमानांकडे. कोणती बरोबर कोणते चूक हे आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, पहिलं विधान आहे काही पेरू सफरचंद आहेत. काही पेरू सफरचंद आहेत का? नाही. म्हणजे विधान पहिलं चुकीचं ठरणार आहे. काही आंबे पेरू आहेत. काही आंबे पेरू आहेत. बघा बरं, इथे समान आहेत. काही आंबे पेरू आहेत, म्हणून विधान बी बरोबर आहे. काही सफरचंद आंबे नाहीत. काही सफरचंद आंबे नाहीत. बघा, आंबे कुठपर्यंत आहेत? इथपर्यंतच आहेत. सफरचंद इथपर्यंत आहेत. म्हणजे हेही विधान कसं आहे? बरोबर आहे. कोणकोणते विधान बरोबर सापडले आपल्याला? तर बी आणि सी हे दोन्ही विधान बरोबर सापडलेले आहे. मग आपल्याला पर्यायामध्ये बघायचं ए व बी बरोबर आहे का? नाही. ए व सी बरोबर आहे का? नाही.
बी व सी बरोबर आहे का? हो आहे. सर्व विधाने बरोबर आहेत का? सर्व नाही, फक्त बी आणि सी हेच विधानं काय आहेत? बरोबर आहेत. तर या पद्धतीने काही प्रश्न आपण इथे तर्कानुमान, घड्याळ किंवा नातेसंबंध हे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून निश्चितच तुम्हाला 26 एप्रिलच्या पेपरसाठी काय होणार आहे? तर मदत होणारच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक मात्र करून ठेवायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.